नमस्कार, मी जयश्री शुभ प्रगती किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत अष्टामोडचा स्पेशल चिवडा। मी तर अष्टामोडचा चिवडा खाल्लाय, तुम्हाला खायचा आहे ना, तर ही रेसिपी मी खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण मुरमुरे स्वच्छ चाळून घेतलेले आहेत। इथे आपण शेंगदाणे 1 वाटी, पाऊण वाटी डाळवं, लसणाच्या 10 ते 15 पाकळ्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे। लसूण आपल्याला ओबडधोबड वाटून घ्यायचा आहे। कढई गरम झाल्यानंतर कढईमध्ये 4 पळ्या आपण तेल घेऊया। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जो लसूण वाटला होता ओबडधोबड तो घालून त्याला व्यवस्थित परतून घेऊया। लसूण चांगला तळल्यानंतर त्यामध्ये आपण शेंगदाणे घालूया। शेंगदाणे चांगले व्यवस्थित तळून घेऊया। शेंगदाणे तळल्यानंतर त्यामध्ये आपण 1 वाटी डाळवं घालूया। डाळवं चांगले लालसर होईपर्यंत तळून घेऊया। नंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया। पूर्ण मटेरियल तळल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालूया। कोथिंबीर पण छान तळलेली आहे, त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया। नंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया। आता आपण यामध्ये 5 छोटे चमचे मिरची पावडर टाकूया। मिरची पावडर टाकल्यानंतर आपण गॅस बंद करूया आणि वरून थोडासा घरकुल मसाला टाकूया आणि हे मिश्रण पूर्ण एकत्रित करून वरून मुरमुरे टाकूया। लक्षात ठेवा, आपल्याला गॅस बंदच ठेवायचा आहे आणि हलक्या हाताने पूर्ण मिश्रण एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचे आहे। हे बघा, तुम्ही पाहू शकता, एकदम सुंदर आणि टेस्टी कुरकुरीत अष्टामोडचा चिवडा तयार झालेला आहे। चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।